नमस्कार. BMS फर्स्ट इयर संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास याच्या पेपर 2मधील आज आपण निरुक्ती तथा पर्याय वाचन या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर संस्कृतच्या पेपर 2मध्ये तुम्हाला हा पहिलाच सिलेबस कॉपीनुसार पहिलाच टॉपिक आहे निरुक्ती तथा पर्याय वाचन. त्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला निरुक्ती आणि पर्याय हे पेपरमध्ये विचारले जातील. तर शक्यतो हा तुम्हाला एक SAQ आणि एक LAQ यावर फिक्स विचारला जातो. त्यामुळे 10 ते 15 मार्कांचं वेटेज या टॉपिकला दिलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये जे आपण शब्द पाहणार आहे ते सर्व सिलेबस कॉपीनुसार आहेत. त्यामुळे तेवढे जरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण पाहिला व ऐकला आणि ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तिथे हेल्प होणार आहे. आणि या सर्व जे टर्म्स आहेत किंवा जे शब्द आहेत ते तुम्हाला नक्कीच BMS फर्स्ट इयरमध्ये कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये आलेले आहेत. ते फक्त तुम्हाला इथे अप्लाय करायचे आहेत किंवा त्या गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. LAQमध्ये किंवा SAQमध्ये तुम्हाला 5 शब्द दिले जातील, त्याचे तुम्हाला निरुक्ती आणि पर्याय लिहायचे असतात. तर NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला संस्कृत पेपर 2मध्ये पहिलाच टॉपिक आहे, तो म्हणजे निरुक्ती तथा पर्याय पदानी. त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा दिलेलं आहे की पेपरमध्ये तुम्हाला कोणते शब्द विचारले जाऊ शकतात. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामध्ये जेवढ्या शब्दांची निरुक्ती अवेलेबल होती किंवा जेवढे अवेलेबल झालं तेवढे मी दिलेलं आहे आणि प्रत्येक शब्दाचा पर्याय शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. तर तेवढं जर तुम्ही केलं तर इथे तुमचे 15 मार्क युनिव्हर्सिटी एक्झामचे पक्के होतील आणि तुम्हाला कोणतीही भीती राहणार नाही आणि तुम्हाला पासिंगसाठी सुद्धा हेल्प होईल. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओ जर चॅनलवर बघितले नसतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला निरुक्ती. क्रियाशरीरमध्ये तुम्हाला सप्तधातूंची निरुक्ती तर आलीच असेल आणि तुम्ही त्याचे श्लोकसुद्धा पाठ केले असतील, तर नक्कीच ते सुद्धा तुम्ही त्याचा तुम्हाला इथे फायदा होणार आहे संस्कृतमध्ये. तर रसाची निरुक्ती. तत्र रसोगतो धातू आहार गच्छति इति रसा रक्त रजरंजने तेन रंजना रागवर्णयुक्त रागकृतच्च धातूनां रक्तम इत्यर्थ भवति. मेद इति स्नेयति अनेन इति मेधः अस्ति मांस अभ्यंतरस्ते इति ख्याते धातुभेदे. त्यानंतर मज्जती अस्तिषु इति वा मज्जा शुक्र मज्जा जात धातू. तर हा श्लोक लिहून तुम्हाला ह्याचं 1 ते 2 लाईनमध्ये मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे. तेवढं जर तुम्ही लिहिलं तर नक्कीच तुम्हाला 5 शब्द देतात, प्रत्येकी 1 मार्काला असतो. फक्त श्लोक जरी लिहिला तरी ठीक आहे आणि त्याचे पर्याय लिहिले तरी बास आहे. आणि जर मराठीमध्ये लिहिलं तर तुम्हाला तिथे मार्क कोणताही कट होण्याचे चान्सेस नसतात. त्यानंतर वातची निरुक्ती. तत्र वा गती गंधनिरो इति धातू पित्त तपसंतापे कफ केन फलती इति कफा पुरीश किट्टम अन्नस्य विनमूत्र मूत्र तत्र अच्छ किट्टम अन्नस्य मूत्रविघात ओज तेजो यत् सर्व धातूनाम ओजस्ततं परम उच्यते मलिनीकरणात मलः. तर हे होते काही शब्द ज्याचे निरुक्ती तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. श्लोक पाठ नसतील तर पाठ करा, हे पेपरमध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पर्याय पाहूयात. तर जे सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्याचे सर्व शब्दांचे पर्याय इथे मी तुम्हाला दिलेले आहेत. व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, दर व्हिडिओपेक्षा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये फक्त आपण निरुक्ती बघितली आणि आता पर्याय बघणार आहे. हा एवढाच शॉर्ट व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा व नीट ऐका, नक्कीच तुमचा याचा फायदा होणार आहे. आयु, दारी, नित्य, जीवित, अनुबंध आणि जीवन हे त्याचे पर्याय आहेत. शरीर, काया, देह, क्षेत्र, वपू, गात्र, बोधी. त्यानंतर मन, चित्त, चेत, हृदय, स्वांत, श्रुत आणि मानस. पृथ्वीचे पर्याय धरा, धरणी. त्यानंतर अग्नीचे तेज, अनल, वन्नी आणि जातवेद. यापैकी प्रत्येक शब्दाचे कमीत कमी तुम्हाला 3-4 पर्याय नाव आलेच पाहिजे. आणि जर ते पर्याय नाव का दिलं हे जर तुम्हाला एक्सप्लेनेशन जिथे जिथे येत असेल तिथे तुम्ही लिहिलं तरी पण चालेल. अपेक्षित नाही आहे किंवा गरजेचं नाही आहे, पण लिहिलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर जल, तोय, पेय, रस, आप. त्यानंतर वायू, वात, चल, मारुत, प्राण, अनिल, पवन. आकाश, नभ, विभू, गगन, अंबर. त्यानंतर पित्त, वन्नी, उष्ण. कफ, श्लेष्म, बलास, शीत. रस, आहार तेज, आहार प्रसाद, धातुसार, अश्रूकर. रक्ताचे पर्याय रुधिर, शोणित, अश्रूक, लोहित, क्षतज. मांस, पिशित, तरस, पलल, क्रव्यम, आमिष. मेदाचे पर्याय मांस तेज, वपा, वसा, अस्थिकृत. अस्थिचे पर्याय किकस, कुल्य, मेदोज, मेदोतेज, सारकर्कर. त्यानंतर मज्जा, अस्थिस्नेह, अस्थिसंभव, शुक्रकर, विमज्जन, सार. शुक्राचे पर्याय अक्षय, निर्मल, वीर्य, बीज, रेतस, पुरुषम, तेज. त्यानंतर ओज, बल, प्राण, धातू, स्नेह, धातू, तेज. शुक्र सार, सर्व धातू सार. इंद्रियाचे पर्याय इंद्र, ज्ञानकरण, उपकरण, ग्राहक, प्रत्यक्ष साधन. त्यानंतर श्रोत्र, कर्ण, कान, श्रोत्रेंद्रिय. चक्षु, अक्षी, डोळे, चक्षुरेंद्रिय, नेत्र, नयन. रसना, रस, जिव्हा, रसनेंद्रिय आणि रसनबुद्धी. त्यानंतर त्वक, त्वचा, स्पर्श, त्वग. त्यानंतर घ्राण, नाक, घ्राणेंद्रिय, नासिकाग्र. धी म्हणजे धृती, स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, बुद्धी, उपलब्धी, ज्ञान, मती, मेधा. मूत्र, मल. त्यानंतर पुरुष, मल, स्वेद, घर्म,
मल आणि स्वेद. तर या होत्या तुमच्या संस्कृत पेपर 2 मधील निरुक्ती तथा पर्यायवाचीन ह्याच्या नोट्स. तर बऱ्यापैकी सिलेबस कॉपीनुसार सर्व शब्द घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जर एखाद दुसरा शब्द राहिला असेल तर ते सुद्धा तुम्ही एकदा सिलेबस कॉपीमध्ये क्रॉस चेक करून घ्या आणि तो सुद्धा एकदा पाठ करून घ्या. कोणताही शब्द मिस होता कामा नये. आणि इथे तुमचे 10 ते 15 मार्क युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पेपर 2चे कव्हर होतात. तसंच संस्कृत पेपर 2 मधील जे तुम्हाला 20 MCQ आयुर्वेद इतिहासावर विचारले जातात त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो देखील अवश्य बघा. त्यातील देखील नक्कीच तुम्हाला थोडेफार प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये होईल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.